कांजी ही फर्मेंटेड ड्रिंक आहे। फर्मेंटेशन मधून जे काही फूड बनतं किंवा जे काही ड्रिंक बनतं ते आपल्या गट हेल्थसाठी खूप जास्त उत्तम असतं। कांजी बनवताना किंवा कुठलाही फर्मेंटेड फूड जो आहे तो बनवताना तुम्ही ही गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे की ती काच किंवा चिनी माती किंवा मातीच्या भांड्यांमध्ये बनवावी। हे लक्षात ठेवा की ती मेटलच्या किंवा कॉपरच्या किंवा स्टील किंवा कुठल्याही त्या अशा भांड्यांमध्ये बनवू नका। काळी गाजर जी आहे ती तुम्ही आधी सोलून घ्या, तिला स्वच्छ धुवा आणि तिचे बारीक स्लाइस करून घ्या आणि हे स्लाइस जे आहे आता त्या भांड्यामध्ये टाका आणि वरतून कोमट पाणी घाला। हिवाळा पावसाळा असल्यामुळे गरम पाणी जे आहे ना ते घातल्यास फर्मेंटेशनला मदत होईल। आता यात तुम्हाला घालायचं आहे ते म्हणजे काळं मीठ असेल तर काळं मीठ घाला किंवा सेंधव मीठ किंवा आपलं रेग्युलर मीठ आहे ते सुद्धा यामध्ये चालू शकतं। याशिवाय यामध्ये काळी मिरी आणि लिंबू घाला। आता तुम्हाला मोहरी असेल तर मोहरी किंवा पिवळ्या मोहरीची जाडसर पूड जी आहे ती देखील यामध्ये मिसळायची आहे। त्याचबरोबर जर तुम्हाला तिखट चव हवी असेल तर यामध्ये तुम्ही हिरवी मिरची देखील घालू शकता। तुम्ही लाल मिरचीचा इथे वापर करू नका कारण लाल मिरचीमुळे ना ऍसिडिटी वाढू शकते। हवं तर तुम्ही आल्याचे 2 कापही त्यामध्ये घालू शकता। आता हे तुम्हाला कापसाच्या कपड्याने किंवा एखाद्या मलमलचा जो कपडा असतो आपला त्याने तो कपडा हलकासा ओला करून त्याने हे झाकून ठेवायचं आहे। आता पावसाळा आहे किंवा हिवाळा जर असेल तर तुम्हाला हे उन्हात ठेवण्याची गरज आहे 3 ते 4 दिवस कमीत कमी। पण जर ऊन निघत नसेल तर तुम्ही हे चादरीमध्ये लपेटून अगदी जसं आपण दही जमवतो ना तसं हे बांधून ठेवू शकता। 1 ते 2 दिवसांनी तुम्ही याला लाकडाच्या चमच्याने किंवा लाकडी काठीने हलवायचं आहे। मेटलचा वापर अजिबात करू नका। साधारणपणे हे 3 ते 4 दिवसांमध्ये तयार होतं, पण हिवाळा असेल किंवा पावसाळा असेल तर हे थोडासा अधिक वेळ घेऊ शकता। तुम्ही थोडंसं हे चाखून बघा। जर आंबटपणा तुम्हाला जाणवत असेल आणि गाजरही हलकीशी मऊ झालेली आहे तर समजा हे बनून तयार झालेलं आहे। तुम्ही हे बाहेर रूम टेम्परेचरवर ठेवत असाल तर 4 ते 5 दिवसातच हे संपवा आणि जर तुम्ही हे फ्रीज मध्ये स्टोअर करून ठेवत असाल तर 10 ते 15 दिवस हे सहज टिकू शकतं।